झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या मुलांनी ॲडव्होकेट आशिष ताम्हाणेंवर केलेल्या हल्ल्याला 4 दिवस उलटून गेले, तरी पोलिसांना अजूनही त्यांना अटक करण्यात अपयश आलंय। त्यामुळे यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। पुण्यातील वकील आशिष ताम्हाणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटाच आहेत। या हल्ल्यात पुणे मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या 2 मुलांचा हात असल्याचं स्पष्ट झालंय। चांदेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आहेत। ताम्हाणेंवर हल्ला केल्याचा आरोप आहे, मात्र पोलिसांना हे आरोपी अजूनही सापडत नाहीयेत। याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। शिंगोर्ले त्याचा भाऊ ह्या चौघांनी त्या वकिलांना हत्यारांनी दांडक्यांनी मारहाण केलेली आहे। मिळून येत नाहीत म्हणून अटक नाहीत आणि कोणत्याही दबावाला कोणी बळी पडणार नाही। एकीकडे आरोपींना पाठीशी घालण्यात येत नसल्याचं पोलीस म्हणतायत, तर दुसरीकडे यामागे राजकीय वरदहस्त असल्यामुळेच आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप ताम्हाणेंच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस अजून तपास खूप म्हणजे काहीच रिस्पॉन्स देत नाही पोलीस। मुलं ते अद्याप फिरत आहे बाहेर। राजकीय दबाव असू शकतो। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक व्हावी या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनी काम बंद आंदोलन केलं। कोर्टाच्या कामकाजामध्ये आपण आपल्या कामामध्ये सहभागी न होता सर्वांनी अत्यंत शांतपूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने हा निषेध नोंदवण्याचा आम्ही ठरवलेला आहे। बाबूराव चांदेरे हे अजित पवारांचे समर्थक असल्यानेच पोलीस या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात चालढकल करत असल्याचा आरोप आता होऊ लागलाय। मात्र धुळे पोलिसांनी नगरसेवक पुत्रांना अटक करत दाखवलेलं धाडस पुणे पोलीस दाखवणार का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।